या देशामध्ये टॉयलेटला सुद्धा पैसे लागतात. हे जर तुम्ही लक्षात घेतलं का फुकट काही मिळत नाही, तुम्हाला कुणीतरी म्हणत असेल जर चहा पिऊन घ्या, तर तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, हा माझा मला का चहा पाजतो, हा माझ्या ओळखीचा नाही, त्याचं माझं काही देणं घेणं नाही, मला का चहा पाजतो. एवढा जरी विचार केला आणि पाळला तरी आपण 50 ते 60% क्राईम नक्कीच कंट्रोल करू. आपण सगळेच आधुनिकतेकडे आणि प्रगतीकडे वळत आहोत. मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, स्मार्टफोन या आधुनिक उपकरणांमध्ये रोज नव्याने बदल घडून येत आहेत. पण या आधुनिक उपकरणांचा फक्त चांगल्या कामासाठी उपयोग होत आहे का? तर नाही. त्याचा दुरुपयोगही मोठ्या प्रमाणात होत आहे. या आधुनिक उपकरणांच्या माध्यमातून हल्ली गंभीर गुन्हे घडताना दिसून येत आहे आणि विशेषतः सायबर क्राईम म्हणजे सायबर गुन्हे या गुन्ह्यांच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. पोलीस स्टेशनमध्ये 10 पैकी 8 गुन्हे हे सायबर क्राईमचे असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सायबर क्राईम याविषयी जनजागृती करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे आपल्याला समुपदेशन करणार आहेत. नमस्कार, बदलापूर व्हॉइस आवाज बदलापूरचा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या काळात सगळ्यात मोठी जर कोणती समस्या असेल तर तो आहे सायबर क्राईम. ती समस्या म्हणजे सायबर क्राईम. सायबर क्राईम या समस्येवर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे सर. सर नमस्कार, खूप स्वागत आहे. सरांकडून आपण जाणून घेऊ या सायबर क्राईमच्या गुन्ह्याबद्दल. सर, समाजात आता सगळ्यात मोठी जर डोकेदुखी कोणती असेल तर सायबर क्राईम हा गुन्हा आहे आणि याविषयी तुम्ही जनजागृती कशा प्रकारे करायचं? बरोबर आहे. या देशामध्ये जेव्हापासून इंटरनेट अस्तित्वात आलेलं आहे तेव्हापासून नेट संबंधित जे गुन्हे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याच्यात वाढ झालेली आहे. त्याच्यात प्रामुख्यानं त्याची जी महत्त्वाची जी कारणं आहेत ते म्हणजे आपलं अज्ञान. इंटरनेटच्या माध्यमातून ज्या काही वेबसाईट आपण ओपन करतो त्याबाबत जनतेला अजिबात ज्ञान नाही. गुगलवरून आलेली किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आलेली प्रत्येक माहिती ही खरीच आहे असं लोक मानतात. खरं तर जेवढ्या भारतामध्ये किंवा जगामध्ये जेवढ्या काही वेबसाईट आहेत त्यापैकी फक्त 5 ते 10% वेबसाईट ह्या ओरिजिनल आहेत. 95% वेबसाईट ह्या खोट्या वेबसाईट आहेत आणि डुप्लिकेट वेबसाईटच्या माध्यमातून हे फ्रॉड होत असतात, लोकांना फसवलं जातं. माझं जनतेला पहिलं आव्हान असं आहे, आपण ज्या कुठल्या वेबसाईट पाहतात ती वेबसाईट अथॉराईज किंवा अधिकृत वेबसाईट कशी ओळखायची. ज्या वेबसाईटची सुरुवात HTTPS ज्याच्या मागे येस लावलेला आहे, येस म्हणजे सुरक्षित, सिक्युअर्ड जी वेबसाईट आहे त्याच्या मागे येस असतो, HTTPS असेल ती साईट तुम्ही 100% सुरक्षित समजू शकता, कारण त्याची शासन दरबारी नोंद केलेली असते. बाकी ज्या वेबसाईट फक्त HTTPने चालू होतात त्या सगळ्या डुप्लिकेट वेबसाईट असतात. एकाच प्रकारच्या अनेक वेबसाईट आपल्याला मिळतील, त्यातली खरी वेबसाईट फक्त ही एकच असते, बाकी या खोट्या असतात. अशा प्रकारच्या ज्या फसवणुका होतात त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँक फ्रॉड. मी बँकेतून फोन बोलतोय, बँकेचा मॅनेजर बोलतोय, तुमचं कार्ड ब्लॉक होणार आहे, तुमचं आधार कार्ड अटॅच करायचं आहे, तुमचं ATM कार्ड बंद पडलेलं आहे, जर तुम्ही KYC केले नाही कार्ड बंद पडणार आहे असं सांगून तुम्हाला त्यांच्याशी बोलण्यासाठी तयार केलं जातं. आणि त्यानंतर मग एक वेबसाईट दिली जाते किंवा एक लिंक दिली जाते. ती लिंक तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी सांगितलं जातं आणि ती लिंक डाउनलोड केली तर ती अथॉराईज लिंक नसते. त्या लिंकमधून तुमचा मोबाईलचा जो डाटा आहे, टीम व्ह्यूवर सारखे ॲप्लिकेशन काम करतात
आणि तुमच्या पूर्ण मोबाईलचा डाटा पुढच्या हँडलरला तो मिळून जातो आणि तो तुमचा अकाउंट खाली करतो. त्यामुळे जनतेला दुसरं आव्हान आहे, बँक कधीही कुणाला कधीही फोन करत नाही. कुठल्याही कारणासाठी बँक एकतर आपल्याला मेल पाठवेल ऑथराईज साईटवरून किंवा डायरेक्ट हार्ड कॉपी लेटर पाठवेल की तुम्ही बँकेमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन या आणि KYC करून जावा. त्यामुळे जनतेने ही काळजी घेतली पाहिजे की मी बँकेतून बोलतोय म्हटल्यानंतर तो त्याने फोन कटच केला पाहिजे. बँक तुम्हाला कधीही फोन करत नाही कुठल्याही कारणासाठी. त्याच्यानंतर दुसरा फ्रॉड जो आहे तो ATM फ्रॉड. आपण ATM मध्ये पैसे काढायला जातो. आपल्या ATM मध्ये बऱ्याचशा वेळेला गेल्यानंतर आपलं काम आहे, ज्या ठिकाणी आपण ATM कार्ड इन्सर्ट करतो त्या ठिकाणी हे लोक एक छोटीशी चिप एक मशीन बसवतात. तुम्ही ज्यावेळेला कार्ड आत टाकता त्यावेळेला कार्डचा सगळा डाटा ते मशीन रीड करते. तुमच्या पाठीमागे एक माणूस उभा असतो किंवा त्याच ATMच्या वरच्या भागाला एक छोटासा छुपा कॅमेरा लावलेला असतो. तुम्ही ज्यावेळेला पिन नंबर दाबता ते पिन तो त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतो आणि मग ते लोक काही तुमच्यानंतर काही काळानंतर तो डाटा आणि ती पिन मॅच करून त्या टाईपचं डुप्लिकेट कार्ड बनवलं जातं. डमी कार्ड, क्लोन कार्ड, थोडक्यात सेम टू सेम कार्ड बनवून त्या ATMचा उपयोग करून तुमचं ATM खाली केलं जाऊ शकतं. म्हणून आपलं पहिल्या जनतेला मी परत सांगेन की ज्यावेळेला तुम्ही ATMला जाल कार्ड इन्सर्ट करायच्या जागेवरती हलवून पहा तर एखादा नवीन पार्ट जोडलेला आहे का किंवा वरती कुठे कॅमेरा वगैरे नाही याची खात्री करा. त्याहीशिवाय तुम्ही ज्यावेळेला पिन दाबता त्यावेळेला असा हात ठेवून, म्हणजे जरी वरती कॅमेरा असेल किंवा मागं कुणी असेल, जर दाबून असं झाकून जर पिन दाबला 4 तर अंक दाबायचे असतात तर तुमचा पिन नंबर बाहेर क्लिक होऊ शकणार नाही. तिसरी गोष्ट, आपण बरेचसे लोक इंडियन लोक पिन नंबर हा त्या ATM कार्डच्या कवरवरतीच लिहितात. ते लिहिणं एकदम चूक आहे. पिन नंबर हा तुमच्या डोक्यातच पाहिजे, इव्हन तुमच्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीला माहिती असू नये. तिसरा मुद्दा म्हणजे बरेचसे जे वयोवृद्ध लोकांना याबाबतीत फसवण्याचे प्रकार फार जास्त आहेत. त्याचं कारण असं, वयोवृद्ध लोकांना ATM मधून पैसे काढता येत नाहीत. ते कोणाला तरी तरुण मला सांगतात बाळा मला पैसे काढून दे, आपलं स्वतःचं कार्ड त्याच्या हातात देतात, पिन नंबर त्याला सांगतात, तो त्या ठिकाणी जातो, ATM टाकतो, चुकीचा नंबर पिन दाबतो, पैसे निघत नाही म्हणून सांगतो, कार्ड बाहेर घेतो आणि दरम्यानच्या काळात तो कार्ड चेंज करतो. सेम असलेलं दुसरं कार्ड त्यांच्या हातात देतो. वयोवृद्ध लोक ते बघत नाहीत, कार्ड घेऊन घरी जातात. हा दुसऱ्या ATM मध्ये जातो, ओरिजिनल कार्ड त्याच्या हातात आलेला असतं, पिन नंबर त्याला माहिती असतो आणि तो त्याच्यावरनं एंट्री करून स्वतःचं पेमेंट करून घेतो. त्यामुळं ATM मध्ये गेल्यानंतर आपलं स्वतःचं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नका. पिन नंबर दाबत असताना शक्यतो हात ठेवून झाकून तो पिन नंबर दाबा. आपला पासवर्ड किंवा पिन नंबर कधी कोणाला सांगू नका. पासवर्ड टाकताना कोणाला दिसणार नाही याची काळजी घ्या. पहिली गोष्ट, ATM सेंटरमध्ये जाताना एकच माणूस आतमध्ये पाहिजे, दुसऱ्या माणसाला एंट्री नाही. त्यामुळे आपल्या मागे कोणी येत असेल तर त्याला रिक्वेस्ट करा बाहेर थांबा म्हणून. आपल्या ATMची डिटेल त्याला मिळता कामा नये, दिसता कामा नये. पासवर्ड टाकताना कोणाला दिसला नाही पाहिजे. एवढी जरी आपण काळजी घेतली तरी ATMची फ्रॉड आपण थांबू शकतो. तिसरा जो सायबरमध्ये होणारा जो फ्रॉड आहे, सोशल नेटवर्किंग म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून होणारा फ्रॉड. याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारचे फ्रॉड आहेत. एक आहे shaadi.com हा फ्रॉड. म्हणजे बऱ्याचशा वेळेला नेटच्या माध्यमातून आपण मोठमोठ्या लग्नासाठी वर वधू शोधतो, त्याच्यासाठी आपली माहिती त्यांना पाठवतो, ते आपल्याला सगळी माहिती पाठवतात. सगळीच माहिती इंटरनेटमध्ये येणारी खरी असते असं नाही. आपण ती खरी समजून मग चॅटिंग सुरू होतं, मग ते तुमच्याकडे सांगतात का ठीक आहे आता आपलं लग्न ठरलेलं आहे, मला थोडीशी एक गरज होती 2 लाखाची 4 लाखाची, आणि आपण विश्वासाने ते पैसे द्यायला सुरुवात करतो. असं करत 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 ते तुमच्याकडे हळूहळू पैसे वाढवत जातात. माझ्या अनुभवाप्रमाणे कोपरीपुरुषला माझ्या काळामध्ये एका महिलेने 1,45,00,000 रुपये समोरच्या आपल्या होणाऱ्या नवऱ्याला, प्रायोजित नवऱ्याला दिलेले आहे आणि त्याच्यानंतर त्याचं मोबाईल वगैरे बंद झालेला आहे. म्हणजे आपण त्या shaadi.com साईटवर जाताना आपण काळजी घेतली पाहिजे का आपण आपली कुठली माहिती कुणाला किती द्यायची. कुठलीही माहिती देण्यापूर्वी माझं म्हणणं असं आहे, आपण जोपर्यंत प्रत्यक्ष कुठली गोष्ट बघत नाही तोपर्यंत कुणालाही कुठल्याही कारणासाठी एकही रुपया पाठवू नये. नेटच्या माध्यमातून दुसरा जो फ्रॉड होतो
तो म्हणजे OLX साईटवर. का OLX साईटवरती तुमचं कुणीतरी एखादी वस्तू विकायला टाकलेली आहे, तुम्हाला फोन येतो का नाही, ठीक आहे तुमची वस्तू मला पसंत आहे. पहिली गोष्ट, न पाहता कुणी कुठली वस्तू पसंत करत नाही, परंतु हे लोक फार घाई पसंत करतात आणि पैसे देण्याची घाई करतात. तुम्हाला सांगता तुमचं अकाउंट डिटेल द्या, ATM डिटेल द्या आणि एक काम करा, मी तुम्हाला एक लिंक पाठवतोय, ती लिंक तुम्ही डाउनलोड करा, म्हणजे त्या लिंकनी तुम्हाला मला पैसे पाठवता येतील. आणि मग आपण ती लिंक डाउनलोड केली का आपल्याला पैसे येण्याऐवजी आपल्या अकाउंटमध्ये सगळे पैसे खाली होतात. म्हणून जनतेला दुसरं आव्हान असं आहे, त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही कारणासाठी कोणतीही लिंक डाउनलोड करू नये. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही कारणासाठी पैसे पाठवण्यासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी कुठल्याही लिंकची गरज पडत नाही. फक्त अकाउंट नंबर पुरेसा आहे. जर पैसे कुणाला पाठवायचे असतील, खाली तुम्ही नुसता अकाउंट नंबर दिला किंवा पेटीएम नंबर दिला तर त्याच्यावर पैसे येतात. बाकीची ATMची डिटेल, ATMचा पिन, ATMची CVC, ATMचे ते पहिले 16 डिजिट हे सांगण्याची काहीही गरज नाही. त्याचा आणि पैसे पाठवण्याचा किंवा रिसीव्ह करण्याचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळं जनतेला आव्हान आहे, आपण कुणीही सांगितलेली कोणतीही लिंक डाउनलोड करू नये. हां, त्याच्या पुढचा जो प्रयत्न जनतेला मी आव्हान असं करेल तर तुम्ही ऑनलाईन पर्चेसिंग करता, तुमचा जो पेमेंट मोड जो आहे तो कॅश ऑन डिलिव्हरीच असला पाहिजे. शक्यतो ॲडव्हान्स पेमेंटच्या भानगडीत अजिबात पडू नका, कारण नेटवरून येणारा माल हा बरोबरच असेल याची गॅरंटी कुणी देणार नाही. आणि दिली तरी नेटच्या विरोधात तुम्ही केस करून केस जिंकायला खूप कालावधी जाईल, त्याच्यामध्ये तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही बर्बाद होतील. त्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट खरेदी केली तर शक्यतो पेमेंट मोडमध्ये कॅश ऑन डिलिव्हरी हाच मोड असावा, किंवा डिलिव्हरी आल्यानंतर तुम्ही ATM पेटीएमने पेमेंट करू शकता, परंतु मालाची खात्री केल्यानंतर. मालाची खात्री करण्या अगोदर तुम्हाला पेमेंट करण्याची काही गरज नाही. उद्या तुम्ही TV बुक केला असून त्या ठिकाणी जर उद्या कॅमेरा आला तर TVचे पैसे तुम्ही काही देऊ नयेत असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून आलेलं पॅकेट पहिलं फोडा, वस्तू बरोबर आहे याची खात्री करा आणि नंतर पेमेंट करा. मग कॅश करा, नाही तर ATM करा, नाही तर पेटीएम करा, Google पे करा, चालेल. असं जर केलं तर तुम्हाला कोणी फसवू शकणार नाही. बऱ्याचशा वेळेला आपण ॲडव्हान्स पेमेंट करतो आणि मग आपण फसवले जातो. बऱ्याचशा वेळेला काय होतं, OLXवरती अशा वस्तू ज्यावेळेला टाकल्या जातात, मग लोक तो म्हणतो एक मी पेमेंट करतो, तुम्ही ₹1 पेमेंट मला करा, मग मी तुम्हाला करतो. आणि आपण त्याच्या अकाउंटवर ₹1 पेमेंट करतो. गुगल पे, पेटीएमच्या माध्यमातून आपल्या अकाउंटची डिटेल सगळी त्याच्याकडे जाते आणि 10 मिनिटात तो आपला अकाउंट खाली करतो. त्याने जी लिंक दिलेली असते ती लिंक डाउनलोड करतो आपण. तिसरी गोष्ट, रिक्वेस्ट मनी नावाची जी लिंक आहे, रिक्वेस्ट मनी, ती लिंक कधीही वापरू नये. रिक्वेस्ट मनीच्या नावाखाली आपल्याला असं वाटतं तो आपल्याला पैसे पाठवतोय, परंतु तसं न होतं ते पैसे आपल्या खात्यातून तिकडे जातात. तिसरी गोष्ट इंटरनेटच्या माध्यमातून होणारा जो फ्रॉड आहे तो म्हणजे व्हॉट्सअप चॅट. तुम्हाला कुठल्या तरी मित्राच्या नावाने व्हॉट्सअप नंबर येतो, त्याचं नाव येतं आणि मग तो सांगतो का अरे मी तुझा मित्र, माझी आई आजारी आहे हॉस्पिटलमध्ये, तू एक काम कर, माझ्या अकाउंटला या गुगल पेने एक 10,000 रुपये पाठव. आपण कुठलीही खात्री न करता त्याने नुसता मेसेज पाठवला म्हणून त्याला पैसे पाठवतो. तर तो जर तुमचा मित्र आहे तर तुम्ही त्याला कॉल करा, तो तोच आहे का, त्याची आई खरंच आजारी आहे का हे बघा आणि मग त्याला पैसे पाठवा. आपण काय करतोय, त्याला फार गरज आहे, मी दवाखान्यात आहे, मला बोलता येत नाही, मला म्हणजे आणि बोलता येत नाही, त्याला मेसेज कसं काय करता येतो. 2 मिनटं तुम्ही कुठेही असाल तरी तुम्हाला बोलता येत असतं. तुम्ही त्याच्याशी बोला, त्याला खरंच गरज आहे, खरंच मदत करा, परंतु डोळे झाकून विश्वास ठेवणं बंद करा. बऱ्याचशा वेळेला तुम्हाला फोन येतात, तुम्हाला लॉटरी लागलेली आहे. या देशाचं दुर्दैव बघा, आपल्याला नेमकं फुकट काय मिळते. लॉटरीचं तिकीट न काढता तुम्हाला लॉटरी कशी लागू शकते. जर तुम्ही लॉटरी काढलेली नाही तर तुम्हाला लॉटरी लागते. तुम्ही कधी KBCला गेलेलो नाही आहे आणि तरी तुम्हाला तरी तुमचा नंबर लागलेला आहे. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारतो आणि मग तुम्हाला एवढंच बक्षीस मिळालेलं आहे. काहीही न करता आपोआप बक्षीस ज्याचं तिकीटच काढलं नाही आपण, असं कसं होऊ शकतं. म्हणजे आपण तिकीट नाही काढलं आणि आपल्याला लॉटरी लागली, आपल्या बुद्धीला पडतं कसं. मग तो तुम्हाला सांगतो ठीक आहे तुम्हाला लॉटरी लागलेली, लॉटरीचा गव्हर्नमेंटचा टॅक्स आहे 25%, तर तुम्ही एक काम करा 5% ॲडव्हान्समध्ये भरा. लॉटरी 2 करोडची, 2 करोडच्या 5% म्हणजे ₹1,00,000 होतात, ते पहिले भरा. बरोबर आहे ना.
आणि मग तुम्ही त्या 2 करोडच्या लाचेपोटी लाख रुपये भरता आणि कधी लॉटरी लागलेली नसते, मिळत नसते. दुसरा फ्रॉड, तुम्हाला कस्टमरमधून फोन येतो, तुमचा मित्र अमुक त्याने तुम्हाला 2 TV, 10 तोळे सोनं, 4 मोबाईल असं काही पाठवलेलं आहे आणि मी कस्टमरमधून बोलतो, कस्टम ऑफिसर बोलतो आणि ते तुम्हाला सोडवायचं असेल तर तुम्ही कस्टम फी आहे एवढी ड्युटी भरा आणि मला सोडून जा. मुळात आपण इतके लालची आहोत, आपला मित्र आहे का नाही आहे तो एवढं पाठवेल का आपल्याला याची पण आपण खातरजमा करत नाही. कुणीतरी आपल्याला हे पाठवते किंवा बऱ्याचशा वेळेला काय होतं, व्हॉट्सअपवरून आपण चॅटिंग करतो, एखाद्या मुलीबरोबर मैत्री होते, मग ती सांगते मी आता आपलं लग्न होणार आहे, मी तुला गिफ्ट पाठवते आणि त्या गिफ्ट आता ओळख असल्यामुळे आपण ते गिफ्ट मैत्रिणीने पाठवलं असं समजून मग तुम्हाला कस्टमरनं फोन येतो का या मॅडमने तुम्हाला गिफ्ट पाठवले, ती मॅडम पण त्यांचीच गँगची मेंबर असते आणि मग आपण त्याला ते काय जे त्यांची कस्टम ड्युटी आहे ती भरतो आणि वाट बघत बसतो. कधीतरी कस्टमरचा माल येईल, ते सोनं येईल, मोबाईल येईल, ते कधी येत नसतं, ते सगळं खोटं असतं. हे सगळं सांगण्यामध्ये मला एकमेव हेतू असा आहे, जे काही आहे ते तुम्ही बघितल्याशिवाय, स्वतः बघितल्याशिवाय कुठलीही गोष्ट करू नका आणि ॲडव्हान्स पेमेंट किंवा कुठली लिंक दाबू नका, ॲडव्हान्स पेमेंट करू नका. एवढं जरी तुम्ही पाळलं तरी बऱ्याच प्रमाणात या प्रकारचे जे आहेत फ्रॉड हे कमी होतील. आता नवीन फ्रॉड जो सुरू झालेला आहे, तर एक मुलगी न्यूड व्हिडिओ रेफरन्स म्हणतात त्याला, न्यूड व्हिडिओ रेकॉर्ड्स. एक मुलगी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ कॉल करते, ओळख नसते, ती स्वतः निकडे असते, ती सांगते मी जसं करते तसं पण करा, मला तुम्ही आवडता, अमुक धमुक धमुक आणि मग हा माणूस स्वतः न्यूड होतो आणि स्वतःचा व्हिडिओ तिला पाठवतो न्यूड, ती त्याचं रेकॉर्डिंग करते आणि 15-20 मिनिटानंतर याला फोन यायला सुरुवात होते, तर तुमचे फोटो माझ्याकडे रेकॉर्ड झालेले आहेत, मी आता हे फेसबुक, इंस्टाग्रामवरती पूर्ण जगभर फ्लॅश करते, नाही तर मग मला 2 लाख पाठवा, 1 लाख पाठवा, 5 लाख पाठवा आणि मग लाजे खातर आणि भीतीपोटी लोक त्यांना पैसे देतात. तसं नाही केलं तर मग त्यांचा दुसरीकडे एक फोन येतो, मी दिल्ली पुलिस कमिश्नर ऑफिसमधून बोलतोय, ये लड़की की कंप्लेन आई है हमारे पास, तुमने उसको नेकेड फोटो भेजा है, वो केस हो जाएगी, वो लड़की ने सुसाइड किया है, अभी वो इंक्वायरी में तुमको आना पड़ेगा, नहीं तो फिर इतना पैसा भेजो. ह्या सगळ्या नकली लिंक असतात. दुसरं म्हणजे OLXवरती जे लोक जाहिरात टाकतात त्याच्यात बऱ्याचशा जाहिरातीला स्वतःचं ओळख ते लोक ओळख देतात. ओळख देताना मी मिलिटरीमध्ये काम करतोय, मी पोलीस फोर्समध्ये काम करतो, पोलीस फोर्सचं आधार कार्ड असतं, पोलीस फोर्सचं किंवा मिलिटरीचं आधार कार्ड असतं आणि लोक डोळे झाकून मिलिटरीवाला खरा असतो आणि पोलीसवाला खरा असतो असं समजून तो व्यवहार करतात. वस्तू, गाड्या, शक्यतो गाड्यांच्या बाबतीत पसंती देतात. ज्या गाडीला इंजिन आहे की नाही हे पण बदलू शकतो, फोटो बघून तुम्ही गाडी कशी काय खरेदी करू शकता आणि ॲडव्हान्स पेमेंट करायची तुम्हाला काय गरज आहे. जी गाडी तुम्ही बघितलीच नाही ती चालू आहे का बंद हे बघितलं नाही आहे, कागदावरती त्यांनी काय लिहिले ते सोडून द्या. प्रत्यक्षामध्ये आणि पेपरमध्ये बराच फरक असतो, फोटोमध्ये आणि व्यक्तीमध्ये बराचसा फरक असतो. फार सुंदर दिसणारे लोक प्रत्यक्ष समोर आला आपण होतं हेच का ते असं पण होतं. म्हणून माझं एकच विनंती आहे, प्रत्यक्ष बघितल्याशिवाय तुम्हाला कुणी कुठली स्कीम देत असेल त्याला म्हणून मी तुझ्या ऑफिसला येतो, ऑफिसला जावा. आपण जर 50,000 भरणार असेल, त्याचं ऑफिस जर 15 करोडचं आहे तर 50,000 भरायला हरकत नाही, कारण आपल्या 50,000साठी तो 15 लाखाचं 15 करोडचं ऑफिस टाकून जाणार नाही. एवढा बेसिक कमीत कमी ज्या माणसाला आपण समोरासमोर बघितलेला आहे त्याच्या मागं पुढं कोण फिरतं ही 4 लोक आपल्या ओळखीचे आहेत, तिथं तर आपण काहीतरी करू शकतो. आता याच्यामध्ये या सगळ्या फ्रॉडमध्ये होतं काय, समोरच्या पार्टीकडे किंवा तक्रारदाराकडे फक्त त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर त्याशिवाय दुसरं काही असत नाही आणि मोबाईल नंबरवरून पोलिसांनी हे सगळं शोधून द्यावं अशी त्यांची अपेक्षा असते. बऱ्याचशा वेळेला असं होतं. आता तुमच्या माहितीप्रमाणे झारखंडमध्ये जे काही टोळ्या पकडल्या, एका टोळीकडे 10,000 सिम आहेत. 10,000 सिम कशाला म्हणतात, म्हणजे जे लोक मयत झालेले आहेत, जे लोक या दुनियेत नाही त्यांच्या नावाने ते सिम घेतलेले आहेत आणि ते ॲक्टिव्ह आहेत. ज्या वेळेला पोलीस तपासामध्ये आम्ही त्यांना शोधायला जाऊ, आम्ही जास्तीत जास्त तिथपर्यंत पोहोचू त्या सिमच्या मालकापर्यंत. तो मयत झाला म्हटल्यानंतर त्याला त्याच्यापुढे शोधायचं कसं. त्याच्यामुळं लोकांनी ही काळजी घेतली पाहिजे. असं फुकट काही मिळत नाही आहे या देशामध्ये. जिथं जिथं तुम्हाला लालच दिली जाते, फुकट काही सांगितलं जातं, तिथं तुम्ही सावधान राहायला पाहिजे. बऱ्याचशा वेळेला लोक तुम्हाला तुमची OLXवर दिलेली गाडी घेण्यासाठी लोक समक्ष येतात. येताना तुमच्याबरोबर ती एक गाडी घेऊन येतात, ती गाडी चोरीची असते. ते तुम्हाला सांगतात गाडी तुमची आवडलेली, मी जरा टेस्ट ड्राईव्ह घेतो
आणि मग तुम्ही त्याची गाडी ठेवून जातो तिथं, त्याची चावी तुमच्याकडे देतो, तुमच्या गाडीची चावी तो घेतो ड्राईव्हसाठी, टेस्ट ड्राईव्हसाठी. ती गाडी ती टेस्ट ड्राईव्हला जाते, ती परत येत नाही. तुमच्या डोक्यात असं असतं का तो गाडी ठेवून गेला, या गाडीवर त्याला आपण शोधू. नंतर त्या गाडीची माहिती घेतली, ती गाडी ऑलरेडी चोरीची, ती 2 दिवसापूर्वीच कंप्लेंट झालेली असते. त्याच्यामुळं टेस्ट ड्राईव्ह कुणालाही देऊ नये. देणार असाल तर तुम्ही बाजूला बसलं पाहिजे. एकट्याला टेस्ट ड्राईव्ह द्यायचा नाही. आणि त्याची गाडी जर तुमच्याकडे ठेवतो तर त्या गाडीचे पेपर, त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचे डॉक्युमेंट तुम्ही पहिल्यांदा पाहिले पाहिजे. आपण जी काळजी घेत नाही, आपल्या डोक्यात एकच आहे, तो त्याची गाडी ठेवून चाललाय, तो जाणार नाही पळून, पण नेमकं तुम्हाला त्या गोष्टीवर फसवलं जातं. त्याच्या पुढचा पॉईंट असा आहे, कुठलीही व्यक्ती तुम्हाला सांगेल की तुम्हाला मी हे देतो ते देतो, तुम्ही एक काम करा, हे ॲप्लिकेशन फार सुंदर आहे, तेवढं डाउनलोड करा. कुणाच्याही सांगण्यावरून कोणतंही ॲप्लिकेशन डाउनलोड करू नका. बरोबर. तिसरी गोष्ट, फोनवरून कधी KYC होत नसते, ATM कार्ड अपडेट होत नसतं, बँक कधी फोन करत नसते. त्यामुळं कुठल्याही व्यक्तीचा मी बँकेतून बोलतोय असा जर फोन आला तुम्ही तात्काळ फोन कट करायचा आहे, त्याच्याशी त्याच्यापुढे बोलणं बंद करायचं आहे. कारण बँक तुम्हाला कधी फोन करत नाही किंवा नेटवरती कुठलेही कागदपत्र मागत नाही आणि इंटरनेटवर दिलेले कोणतेही कागदपत्र ग्राह्य नाही. उद्या दुसऱ्याच्या नावाखाली दुसरा माणूस जाऊन ते डॉक्युमेंट देऊन येईल तर ते काही चालणार नाही. आता नवीन तिसरा एक प्रयोग अस्तित्वात आलेला आहे. आपल्याला नोकरी पाहिजे, ठीक आहे, एक साईट असते. जो माणूस नोकरी द्यायला बसलेला आहे त्याचं कुठेतरी ऑफिस असायला पाहिजे. त्यांनी सांगावं या ऑफिसला गेलं पाहिजे. आपण तसं करत नाही. नेटवरती तुम्ही फॉर्म भरताय, नेटवरच इंटरव्ह्यू, नेटवरच पास, तुम्ही नेटवरच जॉईनिंग लेटर, आणि मग जॉईनिंग लेटर नंतर मग हळूच सांगतो आता या जॉबसाठी तुम्हाला एक लॅपटॉप घ्यावा लागेल, एक आमचं सॉफ्टवेअर आहे ते घ्यावं लागेल, त्याची किंमत आहे 1 लाख रुपये, पण 50,000 कंपनी भरते, 50,000 तुम्हाला आता द्यावे लागतील. लोक खुश होऊन 50,000 त्यांच्या अकाउंटला पाठवून देतात. परत कधी ती जॉब कंपनी चालू होत नाही, ते गेलेले पैसे कधी लॅपटॉप येत नाही ना ॲप्लिकेशन येत नाही. तर अशा प्रकारे लोकांना बऱ्याचशा वेळेला फसवलं जाते. त्याच्यामुळं जॉबच्या बाबतीत इंटरनेटवरून दिलेली इंटरव्ह्यू, जी कंपनीचं ऑफिसला तुम्ही जाऊन आलेला आहात, त्यांचा मेल, ऑथराईज मेल माहिती आहे, त्या मेलवरून आलेल्या पत्रात उत्तर दिलं तुम्ही तर एक वेळ चालेल, परंतु प्रत्यक्षपणे तो त्या कंपनीचं ऑफिस आहे किंवा नाही याची खात्री केल्याशिवाय कुणालाही ऑनलाईन इंटरव्ह्यू देऊन पैसे तरी देऊ नका. त्यांना सांगा पैसे देतो मी, पण तुमच्या ऑफिसला येऊन देतो, बघूया त्यांचं ऑफिस आहे का. आणि मग ते ऑफिस पण सांगणार दिल्लीला आहे, चंदीगडला आहे. मग चंदीगडचं दिल्लीच्या ऑफिसला मुंबईवाल्याला फोन कशाला करेल. म्हणून माझं जनतेला पहिल्यांदा म्हणणं आहे, एक, बँक तुम्हाला कधी फोन करत नाही, कुठल्याही बँकेतून फोन आला म्हणून त्याला अजिबात रिस्पॉन्स देऊ नका. 2, सहज आणि फुकट मिळणारी कोणतीही गोष्ट घेऊ नका. सहज लॉटरी लागली, नोकरी देतो, मुलगी मला फार आवडले पसंत आहे, अजिबात सहज मिळणारी आणि फुकट मिळणारी कोणतीही गोष्ट घेऊ नका. तिसरा मुद्दा, कुठलीही लिंक किंवा कुठलंही ॲप्लिकेशन ज्याचं आपल्याला नॉलेज नाही किंवा समोरच्या व्यक्तीची ओळख नाही त्याच्या सांगण्यावरती कुठलीही लिंक डाउनलोड करू नका, कुठलंही ॲप्लिकेशन डाउनलोड करू नका. त्याच्या पुढचा पॉईंट आहे, तुमची वैयक्तिक कुठलीही माहिती, नाव, पत्ता, पॅन कार्ड, बँक डिटेल्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, कुठलीही माहिती कुणालाही देता कामा नये. त्याच्या पुढचा पॉईंट, तुम्हाला लालच दिली जाईल, कुठल्याही लालसेला बळी पडू नका. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय कोणतीही वस्तू घेऊ नका, आणि जर घेतलीच तर पेमेंट हे डिलिव्हरी नंतरच पेमेंट त्याला द्या, म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही. एवढ्या गोष्टी जरी आपण पाळल्यात प्रायमरी बेसवरती, ॲक्च्युली सायबर क्राईम आता दररोज त्याच्यामध्ये नवीन नवीन टेक्निक म्हणजे काय, ड्रॉबॅक लोकांना काय हवं आहे एवढंच शोधलं जातं. आता कोविड लस चालू झाली, लगेच तुम्हाला फोन यायला सुरुवात झाली, जर तुम्हाला कोविड लस पाहिजे असेल तर तुमचं नाव बुक करा, ॲडव्हान्समध्ये एवढे पैसे भरा, 1000 रुपये भरा, तुमचा नंबर एवढा आहे. पण तुम्ही ते खात्री करत नाही का ते ऑथराईज सेंटर आहे का, तिथं बुक केलेलं म्हणजे आपल्याला खरोखर लस मिळणार आहे का. आणि त्याच्यानंतर मग काही दिवसांनी बरेच दिवस जातात, तुम्हाला कॉल येत नाही, काही नाही, आणि मग तुम्हाला फसल्याची जाणीव होते. परंतु 1000 रुपये असल्यामुळे तुम्ही काय त्याच्यावर फार चौकशीच्या भानगडीत पडत नाही. परंतु तो अशा मार्गाने हजारो लोकांना फसवतो आणि लाखो रुपये करतो. म्हणून जनतेला एवढंच आव्हान आहे का तुम्ही एकच सांगेल, जे समोर दिसतंय ते बघा, 10चे 10.5 रुपये त्याला द्या,
आणि ते विकत घ्या. परंतु नेट हा देव आहे, तो चुकाच करत नाही, 100% बरोबर आहे, हे अगदी 100% खोटं आहे. इंटरनेटच्या फक्त 5% साईट खऱ्या आहेत आणि खरी साईट जर वेबसाईटवर खायची असेल तर त्या साईटच्या शेवटी यस म्हणजे सेक्युअर्ड सुरक्षित साईट HTTPS अशीच असली पाहिजे. बाकीच्या कुठल्याही साईटला तुम्ही उत्तर देऊ नका असं माझं आपल्याला आव्हान आहे. अनोळखी लोकांसोबत सर बोललं जातं, फेसबुकवरती रिक्वेस्ट येते मुलीच्या नावाने, ते बोललं जातं आणि बरेच तरुण असतात ते याला बळी पडतात आणि नंतर नंबर शेअर केला जातो. त्याच्यानंतर जे तुम्ही सांगितलं त्या घटना घडतात. तर अनोळखी लोकांसोबतही बोलू नका, या संदर्भात बदलापूरकरांना काय आवाहन करा? अगदी बरोबर आहे. पहिली गोष्ट, आपण ज्याला ओळखत नाही त्याची फेसबुक रिक्वेस्ट तुम्ही ॲक्सेप्ट करताच कशी? आणि समोरचा माणूस तोच आहे याची गॅरंटी काय? उद्या समोरून एखादा माणूस मी रेप्युटेड हिरो आहे एखादा असं सांगेल, तुम्ही त्याच्यावर कसा विश्वास ठेवू शकता का तो तोच आहे? नाही. कारण कुणाचाही फोटो, कुणाचंही नाव, कुणाचाही मोबाईल वापरून तशा प्रकारचे अकाउंट बनवता येतात. कारण फेसबुक अकाउंट ओपन करताना कुठलेही डॉक्युमेंट घेतले जात नाही. व्हॉट्सअप अकाउंट ओपन करताना कुठलेही ऑथेंटिक डॉक्युमेंट घेतले जात नाही. कस्टमरने दिलेली जी माहिती आहे बस तेवढ्या माहितीच्या आधारे ते अकाउंट ओपन होतात. इवन पेटीएम अकाउंट, गुगल पे अकाउंट यासाठी KYC वगैरे होत नाही. आणि जोपर्यंत KYC म्हणजे ती साईट ऑथेंटिक नाही तोपर्यंत तुम्ही ती वापरताय तर त्या ह्या सगळ्या धोकादायक साईट आहेत. माझं म्हणणं असं आहे, त्या वापरायला जरी सोप्या असतील, KYC ज्याची झालेली नाही, मी गुगलवरती एक अकाउंट माझ्या मुलीच्या नावाने उघडतो, मी पुरुष असताना मुलीच्या नावाने अकाउंट ऑपरेट करत असेल तर गुगल ऑथेंटिकेशन कसं देऊ शकतं का नाही ही मुलीचं अकाउंट नाही, हे पुरुषाचं अकाउंट आहे, कसं म्हणू शकतो? त्याच्यामुळं माझे दुसरी ती जनतेला हीच विनंती आहे, ज्या व्यक्तीला मी ओळखतच नाही त्याची रिक्वेस्ट मी का घ्यावी? परंतु आज आपण जर बघितलं देशातली बेरोजगारी, बेकारी, त्यामुळं वाढती वय, लग्न न होणे, महिलांचं जनन दर कमी, त्याच्यामुळं निसर्गाचा जो बॅलन्स आहे तो थोडासा वेगळ्या निसर्ग चाललेला आहे. त्याच्यामुळं एंटरटेनमेंट किंवा टाईमपासच्या नावाखाली मुली मैत्रिणी किंवा स्त्रियांशी मैत्री करण्यासाठी लोक मुलीचा फोटो दिसला सुंदर मुलीचा का त्याला पटकन काही खात्री न करता क्लिक करतात. मग ती तुम्हाला लालच देते, कपडे काढून फोटो दे, हे करून फोटो दे, चॅटिंग गोड गोड बोलते आणि तुम्हाला मोहात पाडून मग तुम्हाला ब्लॅकमेल करून फसवते. त्यामुळं माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, आपण कुणाची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करण्यापूर्वी त्याची आपली ओळख आहे का ही खात्री करा आणि तो माणूस तोच आहे. बऱ्याचशा वेळेला आपल्या ओळखीच्या माणसाच्या नावाने डुप्लिकेट अकाउंट ओपन करून आपल्याला त्याच्यामध्ये रिक्वेस्ट पाठवून मेंबर बनवून आपल्याला फसवलं जाऊ शकतं. त्यामुळं फेसबुक साईट किंवा व्हॉट्सअप साईटवरती मेंबरशिप देताना, फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना काळजी घेतली पाहिजे, खात्री केली पाहिजे. अनोळखी व्यक्ती असेल अजिबात स्वीकारू नका. आज आमच्याकडे ज्यावेळेला कंप्लेंट येतात, बऱ्याचशा मुली त्यांच्या मैत्रिणी मुलीच आहेत परंतु ते अकाउंट ऑपरेट करणारे हे पुरुष आहे, हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळं खात्री करूनच ॲक्सेप्ट करावी फ्रेंडशिप रिक्वेस्ट असं माझं म्हणणं आहे. सर, जी डिलिव्हरी पॉलिसी असते त्या पॉलिसीमध्ये त्यांचं म्हणणं असं असतं की एकदा एखाद्या व्यक्तीने ऑनलाईन पॉवर बँक मागवली पण ती येते साबणाची पुडी, गुगलमध्ये साबणाची पुडी येते, पण ते जेव्हा ते रिटर्न करतात की बाबा हे आता असं असं झालं आहे, मग ती जी डिलिव्हरी पॉलिसी ते काय म्हणतात, तुम्ही एकदा वस्तू उघडली तर त्याचा आणि आमचा काही संबंध नाही, तर या पॉलिसीमध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे का? असं माझं म्हणणं असं आहे, कारण तुम्हाला ग्राहक मंचाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि जी डिलिव्हरी एजन्सी आहे, जी कोणी कंपनी आहे, ती कंपनी तुम्हाला अजिबात उत्तर देणार नाही. कारण तिचं ऑफिस शोधेपर्यंत या ज्या डिलिव्हरी कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या, अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वगैरे, यांना काहीही माहीत नाही. यांनी सगळे मेलवरती फक्त व्यवहार केलेले आहेत. एक कंपनी सांगते की हे आमचं प्रोडक्ट तुम्ही फक्त जे मागेल त्या माणसाला डिलिव्हर करून त्याच्याकडनं पैसे घेऊन आम्हाला पोचवा, त्याचे 20% 30% आम्ही तुम्हाला देऊ. या कंपनीचं ॲग्रीमेंट तेवढंच आहे, त्या मालाची गॅरंटी द्यायची नाही. त्यामुळे माझं जे त्याला क्लिअर कट आव्हान आहे का, तुम्ही ऑनलाईन जी काय ऑर्डर दिलेली ऑर्डर ज्यावेळी तुमच्या घरी पोचेल तुम्ही त्याला पेमेंट कॅश देणार आहात असं सांगून ते बॉक्स खोला, त्यात माल बघा, ती वस्तू जर बरोबर असेल तरच पेमेंट करा. नाही तर त्याला डायरेक्ट सांगा मी काय पेमेंट देत नाही, तुला जिथं जायचं तिथं जा. तो कुठेही जाऊ शकत नाही, तो इथंच येऊ शकतो. आणि मग इथं आले पोलीस काय उत्तर द्यायचं ते मी त्यांना उत्तर देईल. सर, एक प्रश्न होता.
की आता तुम्ही जे बोललात डिलिव्हरी बॉय जे आहेत ते काय करतात की पहिलं तुम्ही पेमेंट द्या, त्याच्यानंतरच तुम्ही ते बॉक्स ओपन करू शकता असं ते सांगतात. तर त्यांची हे अशी पॉलिसी आहे सर ती हे करतात. नाही, पण ते आपल्याला बदलावं लागणार आहे. ती पॉलिसी म्हणजे तेच आहे ना, चेटिंग आहे म्हणून ती पॉलिसी आहे ना. ज्या रेप्युटेड कंपन्या आहेत, अमेझॉन वगैरे, त्यांचं ज्यावेळेला प्रोडक्ट येतं खोला बिंदास, ते तुम्हाला एक शब्द बोललो नाही. ज्या चिटिंग कंपन्या आहेत, 1 रुपयाची साडी सांगून 200 रुपयाच्या साड्या पाठवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत. माझ्या बाबतीत असं झालं का, माझ्याकडे सेम कंपनी आली, साडी दाखवली 1000ची आणि 200 रुपयाची. आम्ही तो डिलिव्हरी बॉय पकडला, त्याचं ते डिलिव्हरी कंपनी पकडली, परंतु प्रोडक्शन कंपनीचं ऑफिस कुठे कुठे माहितीच कोणाला सापडलं नाही. त्यांचं म्हणणं असं, आम्ही कंपनी बघितली नाही, आम्हाला काय माहीत नाही, आम्ही मेलवरती त्यांच्याशी बोललो, ते मेलवर आमच्याशी बोलले, त्यांचा माल आमच्या दुकानात येतो, आमच्या ऑफिसला, आम्ही तो डिलिव्हर करतो, आमचं कमिशन कापून बाकीचे पैसे त्यांना देतो. ती कंपनी कोण आहे कुठे हे त्यांना माहितीच नाही. त्याच्यामुळं तुम्ही एवढा मिनिट तर नक्कीच घेऊ शकता का, ठीक आहे सही झाली, पार्सल द्यायला मी पैसे घेऊन येते, तो काय तुमच्या घरात घेऊन बसून दादागिरी करू शकत नाही. 2 मिनिटं पुढून तुम्ही ते बघितलंच पाहिजे. नाही तर मग दुसरा नसेल देत तर तुम्ही वस्तू चुकीची समजून परत पाठवा, काय फरक पडत नाही. आणि अशा वेळेला ती कंपनी कधी तक्रार करू शकत नाही, कारण खोटी लोक कंप्लेंट करण्यासाठी पुढे कधी येत नाही. आणि नेमकं काय होतं, ज्या वेळेला छोट्या किमतीच्या वस्तू आहेत त्यावेळेला बरेचसे लोक त्याच्याकडे निग्लेक्ट करतात, जाऊ द्या 500 रुपयाची वस्तू आहे, 1000 रुपयाची वस्तू आहे. परंतु जेव्हा तो 1000 प्रमाणे अशा हजारो लोकांना बसवतो त्यावेळेला त्याच्याकडे करोड रुपये होतात. म्हणून प्रत्येकाने एवढी काळजी तर नक्कीच घेतली पाहिजे. आजच्या वेब सिरीज रिलीज होतात OTT प्लॅटफॉर्मवरती, आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की OTT प्लॅटफॉर्मवरती जी तरुणाई आहे, 15 वर्षाच्या पुढे असणारे जास्त जो तरुण वर्ग आहे तो OTT प्लॅटफॉर्मवर आहे. तर या OTT प्लॅटफॉर्मवरती कुठेतरी सेक्शुअल कंटेंट जास्त दाखवला जातो, ज्या आपल्या समाजातल्या गोष्टी नाही, ज्या आपल्या इकडे वातावरणात सूट होत नाही अशा गोष्टी नाही त्या दाखवल्या जातात, आणि त्याविषयी लोकांना भावनाच नाही राहिल्या, त्या एकदम कॉमन गोष्टी झाल्यात असं एकंदरीत पाहायला मिळतं. सर त्याविषयी काय सांगाल? ॲक्च्युली पूर्वी कसं होतं, एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं आणि घरही मोठ्या मोठ्या प्रमाणात असायचं, त्याच्यामुळं प्रत्येकाची काय म्हणतात ना, जागाही वेगवेगळी असायची. आणि एक कुटुंबातल्या लहानांवरती त्यांच्या वयाप्रमाणे वरिष्ठांचा दबाव असायचा. काका, मामा, आजी, आत्या, मामा बाहेर कुठेही चुकीची एखादी गोष्ट करते, म्हणजे आपल्या घरातली मुलगी एका दुसऱ्या मुलाबरोबर चालली म्हटलं आणि ही माहिती घरी पोचली तर संध्याकाळी तिला नीट केलं जायचं. आता तसं राहिलं नाही. मुळात आम्ही आणि आमची 1 किंवा 2 याच्यामुळं प्रत्येकाला मुलं 1 किंवा 2 राहिली. ती एकटी दुपटी असल्यामुळे ती फार लाडकी झाली. त्यांना काय बोलायचं म्हटलं तरी डायरेक्ट आमच्या द्यायला सुरुवात केली त्यांनी. मग मी असं करेन, जीव दे, तसं करेन. लाडकी असल्यामुळं, आईबापाचं एकुलते असल्यामुळं त्यांना त्यांची लाड पुरवावी लागली. मग त्याने केलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी या त्यांना मान्यच कराव्या लागल्या. त्यामुळे संस्कार घडवण्याचा जो प्रकार पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये असायचा, काका, मामा, आजी, आजोबा, चुलता, हे सगळं ही नाती राहिली नाही. आणि मग पिढी बिघडत गेली, म्हणजे दुसऱ्या बाजूकडे गेली. तिसरी गोष्ट, लैंगिकतेबाबत शिक्षण चालू झालं, लोक जागरूक झाले. पूर्वी खुल्लेपणाने त्याच्यावर बोललं जायचं नाही, आता लैंगिकतेबद्दल, सेक्सबद्दल लोक ओपनली बोलतात, जनता ओपनली बोलते. आणि कायद्याने त्याला एक अर्थानं मान्यता दिलेली आहे. विवाहबाह्य संबंध हा पूर्वी फार गहन प्रश्न आणि गुन्हा समजला जायचा, आता त्याच्याकडे तेवढं सिरियसली बघितलं जात नाही. त्याच्यामुळं लोकांच्या भावना त्याबाबतच्या ज्या आहेत, किंवा संस्कार नावाची जी गोष्ट होती ती पूर्ण संपुष्टात आली. आणि म्हणून निर्मात्यांना पण ते नंतर लक्षात द्यायला लागलं का लोकांचा कल कुठे आहे. देशातली 40% जनता ही तरुण आहे, त्याच्यामुळं तरुणांचा कल तिकडे आहे. त्याचप्रमाणे वेब सिरीज निर्माण व्हायला लागल्या. त्यामुळे त्याच्यामध्ये लैंगिक बळकपणा जास्त दाखवला जातो, कारण तो त्या लोकांना, त्या वयाच्या लोकांना आवडतो आणि त्यांच्या मिळणाऱ्या उत्पन्नावर तर वेब सिरीज चालत आहेत, म्हणून ते त्यांच्यासाठी तसं बनवले जातात. शहराच्या दृष्टिकोनाने सर एखादा असं की लोकांनी काळजी घेतली पाहिजे, लास्ट टाइम तुम्ही सांगितलं होतं, पण एक शहराच्या दृष्टिकोनाने आता बदलापूर शहरात दिवसागणिक बदलापूर शहराचा विकास होतो आहे, आणि या शहरामध्ये होत असताना कुठे चोऱ्यामाऱ्यांचंही प्रमाण वाढलं. लॉकडाऊनमध्ये भरपूर जणांच्या नोकऱ्या गेल्यात आणि एक ना अनेक समस्या लोकांच्या समोर आहेत. तर अशामध्ये कुठेतरी तरुण वर्ग किंवा अशा असंतोषाकडे वळत चाललो आहे आपण. तर यामध्ये बदलापूरकरांना आव्हान काय करायचं? आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे, कारण का बेरोजगारी, या कोरोनामुळं बेरोजगारी वाढली, ज्यांच्या नोकऱ्या होत्या त्या गेल्या, आणि चोरी याचं प्रमाण वाढलेलं आहे, चिटिंगचं प्रमाण वाढलेलं आहे, सायबर क्राईमचं प्रमाण वाढलेलं आहे.
त्याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आम्हाला नेहमी भेडसवणारी जी काळजी आहे ती म्हणजे घरफोडी. घरफोडीच्या बाबतीत मी लोकांना असं सांगेल का आपण जी घरं घेतो त्या घराला सेफ्टी डोअर बसवतो. सेफ्टी डोअरला बाहेरून एवढं मोठं कुलूप लावतो आणि आपण त्या डोअरला सेफ्टी डोअर म्हणतो. सेफ्टी डोअर कसं होईल ते? सेफ्टी डोअर म्हणजे पहिली गोष्ट का बाहेरचा दरवाजा बघितल्यानंतर आतल्या दरवाजाला कुलूप आहे किंवा नाही हेच कळलं नाही पाहिजे. कुठलाही चोर रेकी करताना अभ्यास करताना तो काय बघतो, या घरात माणसं आहेत का नाही आहे ते कसं ओळखायचं. ज्या घराला बाहेर मोठं कुलूप आहे त्या घरात माणसं नाही ते क्लिअर कट आहे. मुद्दा नंबर 1. 2, घराच्या बाहेर जाताना आपण सगळ्या लाईटी बंद करून जातो. त्यामुळे संध्याकाळी 6 नंतर दुसऱ्या दिवशी 6 पर्यंत त्या अंधार आहे म्हणजे त्या घरात कोणीच राहत नाही हे चोराला कळायला काही फार बुद्धिमत्तेची गरज लागत नसेल. त्यामुळं घराच्या बाहेर कधी जाताना एक लाईट चालू ठेवावी नेहमी म्हणजे घरात कोणीतरी आहे. बाहेर सेफ्टी डोअरला कडीच नसावी. सेफ्टी डोअर हा फक्त लॅचवर म्हणजे बाहेरून प्लेनच असला पाहिजे. तो त्याच्या आतला दरवाजाला कुलूप आहे का बंद आहे हे सुद्धा कळलं नाही पाहिजे आणि तो लोखंडाचाच असावा बाहेरचा सेफ्टी डोअर. म्हणजे तोडणं अवघड होईल आणि अंदाज येणार नाही आत माणसं आहेत नाही आहे, कुलूप आहे नाही आहे. तिसरी गोष्ट आपल्याला एक सवय आता अलीकडे झालेली आहे सेल्फी सिस्टम. सेल्फी घराच्या बाहेर पडलो आम्ही आता गणपतीला आणायला चाललो सेल्फी. आता आम्ही गणपती बुडवायला चाललो सेल्फी. आता आम्ही लोणावळ्याला फिरायला चाललो सेल्फी. या सेल्फीमुळं हे सोशल नेटवर्किंग साईटला काय होतं सगळ्या दुनियेला ती माहिती कळते. आता त्याच्यात सगळे चांगले विचार करणारे असतात असं नाही. जे वाईट डोक्याचे जे आहेत ते पहिले बघतात मला कळतं का आज तुमची फॅमिली लोणावळ्याला चाललेली आहे सकाळी 7 वाजता. तिथं लोणावळ्यात पोहोचल्यावर तुम्ही 12चा फोटो टाकता अरायवल ॲट लोणावळा फॅमिलीसहित. मग तिथं कळतं किती लोक आहेत तुमच्याबरोबर. अख्खं कुटुंब आहे हे कळतं चोराला आणि मग तुमच्या घरी बिंदास जायला त्याला काही प्रॉब्लेम नाही हे त्याला कळून चुकतं. तिसरी गोष्ट बऱ्याचशा सोसायट्या अशा आहेत मोठे मोठे 50-50 हजार पगार घेणारे लोक आहेत पण त्या सोसायटीला 500 रुपयाचं वॉचमन ठेवायला त्यांना परवडत नाही. काय भानगडे मला माहीत नाही. सोसायट्यांना विनंती आहे की त्यांनी वॉचमन कंपल्सरी ठेवावा, त्याची जबाबदारी फिक्स करावी. त्याचप्रमाणे प्रत्येक हाऊसिंग सोसायटीनं आपल्या सोसायटीला कॅमेरे बसवावे. आज बदलापूरमध्ये जर बघितलं तर 25% सोसायटींना कॅमेरे आहेत पण मेंटेनन्स नाही, रिपेरिंग नाही, चालू आहे का बंद आहे बघणे नाही. म्हणजे बऱ्याचशा वेळेला तुम्ही सिस्टम 1 लाखाची सिस्टम बिल्डिंगला लावलेली आहे पण ती चालू आहे का बंद आहे हे बघायला कुणी नाही. मुख्य म्हणजे आपण करतोय बरंचसं पण ते पुढं कंटिन्यू करत नाही आहे. तर सोसायटींना ती विनंती राहील की बाबांना आपापले कॅमेरे रिपेअर करून घ्या. आपल्या घरापर्यंत कुठले वादळ येण्याची वाट पाहू नका. आणि हे एवढं जरी पाळलं त्यांनी तर घरपुढे नक्की 100% बंद होतील. जे व्यापारी लोक आहेत मोठे मोठे दुकान आहेत त्यांची मी त्यांना क्लिअर कट सांगितलं तर तुम्ही रोडच्या बाजूने समोरचे 10 दुकानं आणि इकडचे 10 दुकानं 20 दुकानांना जर तुम्ही 1 वॉचमन ठेवला आणि प्रत्येकाने महिन्याला 500 रुपये दिले तर 10,000 त्याचा पगार होईल. 10,000 दिलेला माणूस उडी मारून काम करेल, कुठल्याही प्रकारची चोरी होणार नाही. एखादी घटना घडून तिथं लाख रुपयाचं नुकसान होण्यापेक्षा 500 रुपये महिन्याला माझ्या दृष्टीने योग्यच आहेत. परंतु दुकानदारांना ते आव्हान आहे. मी त्यांना बऱ्याच वेळेला सांगितलं की तुम्ही या प्रकारे ग्रुपने 10 दुकानं नाही परवडत 15-15 करा, 30-30. 15 दुकानं इकडची 15 दुकानं इकडची काही फार मोठा एरिया नाही. एक माणूस 30 दुकानं आरामशीर एका जागेवर बसून सांभाळू शकतो चांगल्या प्रकारे. हा प्रयोग जर सगळ्या दुकानांनी केला 30-30-30 तर लाईनशीर 10-15 वॉचमन अख्ख्या बदलापूरमध्ये जर सापडले आणि प्रत्येकाने 5-5 मिनिटांनी एक शिट्टी मारली किंवा 20-20 मिनिटांनी एक शिट्टी मारली तरी सगळे जागे राहतील आणि पुन्हा कुठल्याही चोराची एवढी डेरी होणार नाही की येऊन चोरी करेल. हे झालं चोरी संदर्भामध्ये. दुसरा एक प्रकार आहे महिला नेहमी आज सोन्याचे भाव एकदम उच्च गेल्यामुळं सोन्याची स्नॅचिंग वगैरे ते स्नॅचिंग वगैरे ते बरे पण वाढायला लागलेले आहेत. त्या संदर्भात मी महिलांना विनंती करेन की शक्यतो खोटं सोनं घालून बाहेर पडा कारण सोनं सांभाळण्याचे आजचे हे दिवस राहिलेले नाही. जर खरं सोनं असेल तर शक्यतो रस्त्याच्या डाव्या बाजूने चला. सोनं घातलेल्या जागेला म्हणजे गाळ्याच्या भोवती पदर ओढणी हे गुंडाळून ठेवा व्यवस्थित. ज्या काही आपल्या गाळ्यातलं किंवा याच्यातलं सोनं दिसणार नाही. आणि शक्यतो चालताना बरोबर 1-2 जोडीनं किंवा एकटा सोने शक्यतो रस्त्याच्या डाव्या बाजूने चालताना 2-3 बरोबर चालावं.
म्हणजे एका दुसऱ्याला त्याची मदत होईल. एवढ्या गोष्टी पाळल्या तरी आपण चेन स्नॅचिंग थांबवू शकतो. त्याच्या पुढचा प्रकार आहे वृद्धांच्या बाबतीत. त्यांना पुढं तुम्हाला शेठला मुलगा झालेला आहे, आमच्या शेठच्या मुलाचा वाढदिवस आहे, ते साड्या वाटतात, कपडे वाटतात, मिठाई वाटतात, ते फक्त गरिबांनाच वाटतात. मग तुमच्या अंगावरचे दागिने वगैरे बघितलं तुम्ही गरीब वाटत नाही, मग ते पिशवीत ठेवा. मग ते पिशवीत ठेवायला मदत करतात, रुमालात बांधून देतात आणि हात चालाकीने रुमाल गायब करून गरीब म्हणजे वयोवृद्धांची फसवणूक केली जाते. पहिली गोष्ट, वृद्ध लोकांनी सोनं बिनं घालून बाहेर जायचे दिवसच राहिले नाही. सोन्यासाठी पळून येणारे लोक पण घटना घडलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. जनतेला तेच आव्हान राहील का कुठल्याही कारणासाठी अंगावरचं सोनं खाली काढायचं नाही. तिकडं ते तुम्हाला मिठाई म्हणून नाही, नाही म्हणून कपडे मिळून किंवा नाही म्हणून, ते जर नाही काढलं तुम्ही तर फसायचा काय प्रश्न येणार नाही. त्याशिवाय बँकांच्या बाहेर जे फ्रॉड होतात किंवा तुमचे पैसे पडलेले आहेत आणि मग आपलं फोकस जो आपलं जे लक्ष आहे ते विचलित केलं जातं आपल्या मुख्य मालावरून, सामानावरून किंवा किमती मालावरून आणि अशा प्रकारे फसवलं जातं. त्यामुळे शक्यतो व्यवहार हे कॅशने व्यवहार करू नका. केलेच तर ते पैसे 10 रुपये पडले, 20 रुपये पडले, ते असल्या फालतू प्रलोभनाला बळी करू नका. जे आपलं नाही ते आपलं नाहीच आहे. एवढ्या जरी गोष्टी सांभाळल्या तरी आपण 50 ते 60% क्राईम हा कंट्रोलमध्ये आणू शकतो. नक्कीच सर, खूप सुंदर असं समुपदेशन आपण केलं. एक शेवटचा प्रश्न सर आपल्याला विचारतो. आजची तरुणाई आपण पाहतो की देशाचा भवितव्य किंवा भविष्य तरुणाईला म्हटलं जातं, पण व्यसनधीन म्हणजे व्यसनाकडे वळणाऱ्या तरुणांची संख्या आज जास्त आहे. तर या तरुणाईला काय संदेश द्यायचा? ॲक्च्युली कसं झालेलं आहे, हे सगळं याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे बेकारी. ज्या वेळेला डोकं मोकळं राहतं ना, मोकळं म्हणजे ज्याला कामच नाही, हाताला आणि डोक्याला काम नसेल, तर मग ते कुठल्या तरी वेगवेगळ्या मार्गाकडे जातात आणि अशा वेळेला त्यांना कोणीतरी फ्रीमध्ये ती सर्व्हिस द्यायला सुरुवात करतं, त्याला सवय लागेपर्यंत. म्हणून मी पहिल्या सगळ्यात आपल्या पूर्ण चर्चेच्या विषयाला पहिल्यांदाच एक वाक्य सांगितलं होतं का आयुष्यामध्ये फुकट मिळणारी आणि सहज मिळणारी कोणतीच गोष्ट घेऊ नका. तुम्ही आयुष्यात तुम्हाला कोणी फसवू शकत नाही, हे मी गॅरंटीसर लिहून देतो. फुकट मिळणारी आणि सहज मिळणारी कोणतीही गोष्ट, कारण मेहनतीशिवाय इथं काही मिळत नाही, सहजसुद्धा काही मिळत नाही. ज्या ज्या वेळेला पक्षाची शिकार करायची असते त्यावेळेला त्याला दाणे टाकावे लागतात आणि ते सहज त्याला मिळतात म्हणून त्याची शिकार होते. आणि आज भारतामध्ये जे काही होतं आहे ते फक्त फ्री 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 सेल नुसतं म्हटलं ह्याच्यावर हे फ्री तर तिथं लाईन लागते. लक्षात ठेवा, फ्री कुठेही मिळत नाही आहे. कुणी नुकसान करून धंदा करायला ह्या देशात आलेलं नाही आहे किंवा स्वतःचं नुकसान करून दुसऱ्याचं भलं करायला कुणी आलेलं नाही आहे. ह्या बेसिक गोष्टी जरी लक्षात ठेवल्या आणि मेहनतीशिवाय इथं काही मिळणार नाही आहे. या देशामध्ये टॉयलेटला सुद्धा पैसे लागतात. हे जर तुम्ही लक्षात घेतलं का फुकट काही मिळत नाही, तुम्हाला कुणीतरी म्हणत असेल जर चहा पिऊन घ्या, तर तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, हा माझा मला का चहा पाचतो, हा माझ्या ओळखीचा नाही आहे, त्याचं माझं काही देणं घेणं नाही, मला का चहा पाचतो. एवढा जरी विचार केला आणि पाळला तरी आपण 50 ते 60% क्राईम नक्कीच कंट्रोल करू. सर, एक आणखीन एक प्रश्न विचारायचा इच्छितो सर, की पोलीस स्टेशन म्हटलं ना सर की लोक घाबरतात. काही एखादं त्यांच्याबरोबर घटना घडली, काही वाईट घडलं, पण पोलीस स्टेशनला जायचं म्हटलं तर लोक घाबरतात. खरं तर पोलीस हे जनतेसाठीच असतात, त्यांच्या सेवेसाठीच असतात. तरी लोकांना काय आवाहन करा की तुमच्याबरोबर काही घडलं तर पहिलं तुम्ही पोलीस स्टेशन गाठा? याचं कारण महत्त्वाचं असं आहे, आपल्याकडं गेल्या कितीतरी वर्षापासून हे इंग्रजांच्या काळातलं जे पोलिसिंग होतं ते इथं दाखवलं जायचं आणि आज लोकांच्या डोक्यात जी कल्पना पोलीस म्हणजे काय, पोलीस म्हणजे मार जोड तोड फोड, बस ही कल्पना इंग्रजांनी ती रुजवली, ती कायमस्वरूपी आजपर्यंत पब्लिकच्या मनात तशीच आहे. त्याच्यामध्ये भर टाकली ती हिंदी पिक्चरनी. हिंदी पिक्चरमध्ये जेवढे पोलिसांचे रोल दाखवले ते त्याच टाईपचे दाखवले, मारणारे, तोडणारे, फोडणारे, रावडी, त्यांना ती वेगवेगळी नावं गेली, सिंघम, रावडी वगैरे. आणि लोकांच्या डोक्यात तोच विचार आहे, पोलीस म्हणजे फक्त सोडणारे, मारणारे. आज लोकांचा पोलिसांवर विश्वास जो काही थोडाफार आहे त्याचं कारण असं आहे का पब्लिकला ठोकणारी, शिक्षा करणारी एकमेव एजन्सी पोलीस आहे असं पब्लिकचं मत आहे, जनतेचं. कारण कोर्टामध्ये काय होत नाही, तिथं केस चालते 10 वर्ष, असं लोकांचं मत झालेलं आहे. प्रत्येक जनतेला कसं आहे आता का त्यांना आत्ता गोळी खाल्ल्यानंतर 10 मिनिटांनी ताप उतरला पाहिजे, अशा प्रकारची रेमेडी त्यांना पाहिजे आहे. आणि मग तो प्रकार त्यांना इथं दिसतो पोलिसांकडे. आजही आमच्याकडे लोकांचं आहे, पहिला दम मारा, दम करा.
माझे पैसे देत नाही किंवा लहान मुलाला सुद्धा आई जाताना सांगते ते पोलीस काका आहेत बघा, अहो काका याला दम मारा बघा, दूध पित नाही हा, बघा शाळेत जात नाही हा. म्हणजे काय पोलिसांची इमेजेस बनवताना अशी बनवलेली आहे. ही इंग्रजांपासूनची चालत आलेली आहे. त्यात बदल आम्ही करण्याचा प्रयत्न चालू आहे. उलट आम्ही जनतेचे मालक नसून नोकर आहोत. जो माणूस प्रामाणिक आहे, ज्याची काही चूक नाही, त्याने बिनधोकपणे इथं आलं पाहिजे असं माझं मत आहे. परंतु लोकांना ती जी हिंदी त्याच्या प्रभावाची त्यांच्या मनाची जी कल्पना आहे ती अद्याप तशीच आहे. त्याच्यामुळे पोलीस स्टेशनला त्यांना लोक घाबरतात. नक्की सर, थँक्यू सर. महिला सुरक्षा